मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलं आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे हा ब्रॉन्झ धातूपासून बनवण्यात आला आहे आणि याची जी उंची आहे ती 60 फूट एवढी उंची आहे आणि तरवालधारी ही मूर्ती आहे। 1 मे रोजी या शिवपुतळ्याचं लोकार्पण होईल असं सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी अनिल राम सुतार हे मूर्तिकार आहेत, हे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, मला सांगा, या पुतळ्याचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलंय, कशा प्रकारे याचं काम सुरू आहे आणि याचं लोकार्पण कधी होईल? 1 मेला होईल आणि 95% आमचं काम झालेलं आहे। आणखीन 2-4 दिवसामध्ये पूर्ण आज तलवार लावले जाईल आणि 2-1 दिवसामध्ये पाठीमागची मयान आहे ती लावली जाईल। बाकी पूर्ण काम फिनिशिंग आणि पेंटिंग सगळं काम सुरू आहे। तर 1 आठवड्यात आमचं पूर्ण काम कंप्लीट होऊन जाणार आहे। मला सांगा, ही जी मूर्ती आहे ती ब्रॉन्झ धातूपासून बनवली आहे आणि याची जी उंची आहे ती किती असणार आहे आणि टोटल जी ह्या पुतळ्याची संपूर्ण जी उंची आहे ती कशा प्रकारे किती असणार आहे? डोक्यापासून खाली जमिनीपर्यंत जे आहे ते 60 फुटाची मूर्ती आहे आणि त्याच्यावर जी तलवार वर निघणार आहे ते साधारण 83 फूटपर्यंत जाईल ती, आणि खाली 10 फुटाचा चबुतरा आहे ज्याच्यावर ग्रॅनाइट लावले जाणार आहे। धन्यवाद सर। शिवपुतळ्याची जी उंची आहे ती जवळपास 60 फूट शिवाजींची पुतळ्याची मूर्ती आणि त्यानंतर तरवाल असं एकूण 83 फूट उंचीचा हा पुतळा बनवण्यात आणि 100 वर्ष टिकेल अशी ही मूर्ती बनवण्यात आली आहे। विनायक बंजारे, साम टीव्ही न्यूज, राजकोट, सिंधुदुर्ग। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।